Hello and good morning to all. Today we will discuss now the topic trigonometric function, and the point is the projection rule. We know for the solution of triangle we must know some basic rules. In last video we have discussed what is mean by polar coordinates of a point, that is the relation between polar coordinates and Cartesian coordinates. After that we have discussed also what is mean by sine rule, and here the important point is what is the cosine rule. For the cosine rule, look here, suppose this is a triangle ABC. Suppose this is triangle what? ABC. And in triangle ABC, lengths of sides are denoted by the small letters A, B and C. We know small a, small b and small c are the lengths of sides. Also we know if this is a capital A, this is the angle, and side opposite to capital A is BC, and length of BC is here small a. This is a capital B, side opposite to the B is here small b, and this is capital C, side opposite to capital C is a small c. These are three notations of lengths of sides. Okay, so I am writing here. So in triangle ABC, AB equal to BC equal to AC equal to, look here, what is the length of AB? Small c. Length of BC? Small a. Length of AC? Small b. These are the notations of the lengths of side. Then what is the cosine rule? Then the cosine rule is A square equal to B square equal to and C square equal to. A square equal to B square plus C square minus 2BC into cos of A. This is a cosine rule. Here B square equal to C square plus A square minus AC into cos of B, and C square equal to A square plus B square minus, here should be 2, twice of AB into cos of C. ओके, आता मी काय करतो बघा, तुम्हाला समजेल अशा याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. आता हा जो रिझल्ट्स आहेत हा कोसाइन रूल असं म्हणतात. आपल्याला तीन अक्षर माहीत आहेत, कुठली कुठली? ए, बी आणि सी. ही अशा पद्धतीनं लिहायची. दिस इज अ सायक्लिक ऑर्डर. पहिला अक्षर कुठला आहे? ए. त्याचा स्क्वेअर केला, ए स्क्वेअर इक्वल टू, राहिली कुठली अक्षर बघा? बी आणि सी. तर याचा स्क्वेअर करा, याचा स्क्वेअर करा, म्हणजे बीचा स्क्वेअर होईल आणि सीचा स्क्वेअर. बघा बरं, ए स्क्वेअर इक्वल टू या अक्षराचा स्क्वेअर म्हणजे बीचा स्क्वेअर प्लस सीचा स्क्वेअर. बरोबर आहे. आणि काय करा, मायनस वापरा, याच्या प्रॉडक्टची डबल. आता हे स्क्वेअर आहे तो घेऊ नका, बी सीच्या डबल, टॉईस ऑफ बी सी इंटू हा कोसाइन रूल असल्यामुळं कॉस वापरा. कॉस ऑफ काय? कॅपिटल ए. कॅपिटल ए का? कारण बरोबर इकडे इकडे स्मॉल ए, आणि स्मॉल एच्या समोरचा जो अँगल असतो तो कॅपिटल असतो, तो इथं जोडा. हेच टेक्निक बीसाठी वापरा आणि सीसाठी वापरा. आता बघा, बी स्क्वेअर इक्वल टू, या बीसाठी काय येणार आहे? बी स्क्वेअर इक्वल टू काय? बी स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. बरोबर का? हे बी अक्षर सिलेक्ट केलं, राहणार काय? सी आणि ए, म्हणजे बी स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर.
ह्या ए सीची टॉईस ऑफ ए सी इंटू कॉसच वापरा कॉस ऑफ बी. आता राहणार आहे सी स्क्वेअर, हा सी स्क्वेअर घेतलं की राहणार ए आणि बी. सो सी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2 ह्याची डबल करा इंटू कॉस ऑफ सी. आणि अशा रीतीनं हा कोसाइन रूल असा रिप्रेझेंट केला जातो. आता ह्याचा प्रूफ जर द्यायचा असेल तर याचा प्रूफ देताना आपण कुठला विचार करायचा त्यासाठी जरा बघा काय करूया. दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिस आणि काय इथं वाय ॲक्सिस. आणि हा ट्रँगल उचला हा आणि हा ट्रँगल इथं ठेवा. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे. ए स्क्वेअर इक्वल टू इथं ए स्क्वेअर आहे ना, ए स्क्वेअर लिहिलं आहे म्हणजे कॅपिटल ए या ठिकाणी असलं पाहिजे आणि असा ट्रँगल काढा. अशा रीतीनं हा एक्स ॲक्सिस झाला. हा ए इकडं बी घेऊया आणि इकडं सी घेऊया म्हणजे या ट्रँगलचा बी हा ए हा वर्टेक्स तो ओरिजिनच्या जागेवर पाहिजे. बाकी एक्स ॲक्सिस अलॉंग ए सी आणि बी हा एक्स ॲक्सिसच्या वरती असणार आहे. आणि आपल्याला माहीत आहे ही लेंथ काय असणार आहे. इथं कॅपिटल बी दिसतंय म्हणजे स्मॉल बी असेल. ही लेंथ किती असणार आहे अर्थात ह्या कॅपिटल एच्या समोर स्मॉल ए असेल. आणि हे ए बी बघा बरं किती असेल स्मॉल सी. लक्षात आलं का. आणि अशा रीतीनं तुम्हाला या ट्रायंगलची डायग्राम इथं दिसायला लागलेली आहे. काय का जसं केलं आहे ना तसं आपण लिहूया म्हणजे प्रूफ लिहिताना काय अडचण येणार नाही. काय केलं आहे बघा. टेक वर्टेक्स ए ऑफ ट्रायंगल ए बी सी ॲट द ओरिजिन. बघा ॲट द ओरिजिन. ए जो वर्टेक्स आहे तो कुठं घेतला आहे ओरिजिन अँड एक्स ॲक्सिस अलॉंग साइड ए सी. बघा बरं एक्स ॲक्सिस जे आहे अलॉंग साइड ए सीवरती आपण काय घेतलं आहे एक्स ॲक्सिस ठेवलेला आहे. आणि बाकीच्या लेन्स तुम्हाला माहिती आहे तिथं अगोदर दिले ए बी वगैरे असं. आता ए बी किती आहे ए सी किती आहे तेच इथं लिहूया. नाव ए सी किती आहे बघा बरं स्मॉल बी. बी सी किती आहे स्मॉल ए. आणि ए बी किती आहे स्मॉल सी. हे काय झालं स्मॉल लेटर्स आर द लेंथ्स ऑफ साइड्स. आता पुढं जाऊया. या सीचे कॉर्डिनेट्स किती येतील सांगा बरं. देअरफॉर कॉर्डिनेट्स ऑफ सी आर. विचार करा समजा इथं नंबर मी असा लिहिला असता 1 2 3 4 5 6 7 तर 7,0 बरोबर. पण इथं लिहिलेलं नाही पण बी आहे ना. बी म्हणजे लेंथ ऑफ साइड्स मग ती किती आहे बी म्हणजे B,0. these are the coordinates of point what C. चे कॉर्डिनेट झाले. आता बीचे कॉर्डिनेट्स बघूया. बीचे कॉर्डिनेट्स लिहित असताना तुम्हाला हा नियम माहिती आहे पोलर कॉर्डिनेट सिस्टीम किंवा ट्रिग्नोमेट्रीचा बेसिक रूल. इथून हे किती अंतर आहे सी इंटू कॉस ऑफ ए आणि दुसरा कॉर्डिनेट सी इंटू साइन ऑफ ए. आणि अशा रीतीनं सी इंटू कॉस ए सी इंटू साइन ऑफ ए. दीज आर coordinates of the point B. आपणाला प्रूव्ह करायचा ए स्क्वेअर इक्वल टू नाव फ्रॉम फिगर ए इक्वल टू ए सी. बघा बरं ए इक्वल टू सॉरी बी सी आहे इथं. ए म्हणजे काय इकडं बी सी. आता काय करूया इथं ए स्क्वेअर आहे त्यामुळे स्क्वेअरिंग बोथ द साइड्स. याचा स्क्वेअर करा. ए स्क्वेअर इक्वल टू काय बी सी स्क्वेअर. दोन्ही बाजूचा स्क्वेअर केलेला आहे. आता मला सांगा इथं बी सी बी आणि सीचे कॉर्डिनेट दिसत आहेत इथं बघा. हे बी सीचे कॉर्डिनेट दिसत आहेत.
तिथं तुम्ही डिस्टन्स फॉर्म्युला वापरा. डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे लक्षात आहे का बघा बरं. बघा बरं, x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर हा बेसिक फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. मग x2 y2 म्हणजे काय, x1 y1 म्हणजे काय माहिती आहे इथं बघा. याला म्हणूया x1 y1, याला म्हणूया x2 y2. इथंच म्हणूया x1 y1 आणि याला म्हणूया x2 y2. डिस्टन्स फॉर्म्युला वापरताना उपयोगी पडेल. ठेवूया इथं. काय आहे x2 म्हणजे तुमचं हे बघा c cos a, c इंटू cos a मायनस x1 b याचा स्क्वेअर. आता y2 मायनस y1 म्हणजे काय बघा बरं, c sin a, c sin a मायनस y1 0 याचा स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर इक्वल टू. आता इथं कोणता रोल वापरायचा तर अल्जेब्राचे नियम माहीत आहे. दोन टर्म्सचा स्क्वेअर कसा करायचा. हे बघा, ही पहिले टर्म फर्स्ट टर्म, दिस इज सेकंड टर्म, अँड इन बिटवीन टू टर्म देर इज अ मायनस साइन, अँड वी नो स्क्वेअर ऑफ x मायनस y, x स्क्वेअर मायनस 2xy प्लस y स्क्वेअर. सिमिलर वे फर्स्ट टर्म स्क्वेअर c स्क्वेअर cos square a minus twice of bc, product multiplication of this by 2, twice of bc into cos a plus b square. This is a full expansion of this term, plus here second term is 0, so not need to write whole formula, only make the square of this. C square sin square a, so a square equal to. आता मी काय करतो बघा बरं, हा जो फॉर्म्युला आहे लास्ट टर्म आणि हे याच्यामधून काहीतरी आपण कॉमन काढू शकतो. कुठला बघा, सी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर. तर मी काय करतो, पहिल्यांदा बी स्क्वेअर हे लिहितो बघा, इथली टर्म इथं, प्लस ह्या दोन्ही टर्म कलेक्ट करूया. सी स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर ए प्लस सी स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर ए मायनस 2bc इंटू कॉस ऑफ ए. आणि अशा रीतीने ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस या सगळ्यामधून काय कॉमन काढा, सी स्क्वेअर कॉमन काढा. सो व्हॉट विल रिमेन, साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए मायनस 2bc इंटू कॉस ऑफ ए. इथं मी सी स्क्वेअर कॉमन काढलेलं आहे. आणि हे जे ब्रॅकेट तयार झाली, या ब्रॅकेटचा अर्थ तुम्हाला सर्वांना माहिती आहे, त्याचं उत्तर येतं 1. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, उत्तर 1 असतं. सो वी गेट ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आन्सर ऑफ दिस इज 1 मायनस 2 इंटू बी सी इंटू कॉस ऑफ ए. अँड दिस इज आवर लास्ट रिझल्ट, अँड दिस रिझल्ट इज नोन ॲज द कोसाइन रूल. लक्षात आलं का. अशा रीतीने आपण हा पहिला रिझल्ट प्रूव्ह केलेला आहे. आता सिमिलरली वी कॅन प्रूव्ह अदर 2 रिझल्ट्स. बरोबर आहे. आता मी जरी सिमिलरली म्हटलेलं असलं तरी जरा थोडासा विचार करा. समजा काही एक्झाममध्ये हे विचारतात, असं देतात आणि हे बी स्क्वेअर प्रूव्ह करा, बी स्क्वेअर इक्वल टू, म्हणजे जे प्रूव्ह करायला सांगितलं बी स्क्वेअर इक्वल टू, बी सांगितलं आहे, स्मॉल बी दिसतंय, बीच्या समोरची बाजू चेक करा बरं, बीच्या समोर कोण आहे, कॅपिटल बी. म्हणजे हा जो कॅपिटल बी आहे तो इथं पाहिजे. मग कॅपिटल बी इकडे घ्या, इथं ए घ्या, सी घ्या, तसेच चेंजेस इथं करा, डिस्टन्स फॉर्म्युला वापरा आणि प्रूफ होणार आहे. समजा तुम्हाला सांगितलं हा फॉर्म्युला अप्लाय करा किंवा प्रूव्ह करा, कुठला, सी स्क्वेअर इक्वल टू. मग विचार करा बरं काय करायला पाहिजे, कसं प्रूव्ह करणार, सी स्क्वेअर. मग काय करा, सीच्या समोरची बाजू अँगल कुठला आहे बघा बरं, कॅपिटल सी. मग ट्रँगल असा तयार करा की त्याचा वर्टेक्स सी, टेक वर्टेक्स सी ऑफ ट्रँगल ए बी सी ॲट द ओरिजिन.
तर इथं सी ठेवा आणि बाकी ए आणि बी इकडं जातील. तसे कॉर्डिनेट्स तर लेंथल्या कॉर्डिनेट्स बदलतील. डिस्टन्स फॉर्म्युला असाच वापरा आणि तो रिझल्ट प्रूव्ह करता येईल. बऱ्याच वेळेस होतं असं बोर्डला ॲज अ कोसाईन रूल प्रूव्ह करा म्हणून विचारतात, पण त्यामध्ये हे 3 फॉर्म्युले येत आहेत. कुठला प्रूव्ह करायचा? पहिला प्रूव्ह करायचा, सिमिलरली वी कॅन प्रूव्ह द अदर रिझल्ट असं म्हणा. पण कधी कधी काही एक्झामला असंही विचारलं आहे, फॉर दिस प्रूव्ह फर्स्ट रिझल्ट, मग एवढंच करायचं. फॉर दिस प्रूव्ह सेकंड रिझल्ट, मग आत्ता सांगितलं चेंजेस लक्षात ठेवा. फॉर दिस प्रूव्ह लास्ट रिझल्ट, लक्षात आलं. किंवा हे असं प्रूव्ह केल्यानंतर रिप्लेसिंग ए बाय बी, एला बी म्हणा, बीला सी म्हणा, सीला ए म्हणा, काय होईल बघा बरं. एला बी म्हणलं तर बी स्क्वेअर होईल, बीला सी म्हणलं की सी स्क्वेअर, याला ए म्हटलं की अशा रीतीनं आपोआप रिझल्ट तयार होतील. हे लॉजिकली करेक्ट आहे, काय अडचण नाही. पण शक्यतो बोर्डला येताना ही मेथड न वापरता रिप्लेसिंग ए बाय बी, बी बाय सी, सी बाय ए, वी गेट द रिमेंडरिंग रिझल्ट असं म्हणू नका. मॅथमॅटिकल जरी करेक्ट असला तरी बोर्डला काही रूल्स प्रत्येक वर्षी बदलतात, तर त्यामध्ये थोडेसे चेंजेस बदलतात, सगळेच असे नाही. त्यामुळे विनाकारण आपली ऐनवेळी मार्क्स जाता कामा नाही आहे. मॅथमॅटिकल ते बरोबरच आहे, रिप्लेसिंग ए बाय बी, बी बाय सी, वी गेट द रिक्वायर्ड रिझल्ट, ते असे येणारच आहेत. पण मी सगळे यातले बिट्स सांगितलेले आहेत. आता हा जो कोसाईन रूल प्रूव्ह केलेला आहे, हा कोसाईन रूल वेगळ्या पद्धतीनं सुद्धा सांगता येतो, ते मी सांगणार आहे. पण त्यासाठी काय करा, जे आपण प्रूव्ह केलं आहे त्याचं तुम्ही व्यवस्थित तुम्ही नोटबुकवरती लिहून घ्या, किंवा तुमच्याकडं काय करा, हा मोबाईल पॉज करा आणि स्क्रीनशॉट मारा बरं. कारण हे प्रूफ अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या बोर्डच्या टेक्स्टबुकमध्ये प्रूफ कसं आहे ते सुद्धा तुम्ही बघा, ते आणि हे काय बदल आहे ते बघा. तुम्हाला मी हे प्रूफ असं दिलं की तुम्हाला समजण्यास सोपं जाईल अशी मी काळजी घेतलेली आहे. आता हे झाल्यानंतर मी तुम्हाला असं सांगणार आहे की कोसाईन रूल जो आहे तो अजून वेगळ्या पद्धतीनं लक्षात कसा ठेवायचा, तर त्यासाठी मी तुम्हाला आता सांगणार आहे कोसाईन रूल. तर कोसाईन रूल लक्षात ठेवण्यासाठी बघा, जे दिलेली टर्म आहे, कुठली टर्म आहे जरा बघा बरं. इथं बघा, हा जो पहिला जो रूल आहे तो हो निगेटिव्हचा हा जो भाग आहे की नाही, तो त्या बाजूला घ्या आणि तिकडचं ए स्क्वेअर इकडे घ्या. म्हणजे काय रिझल्ट होतं आहे बघा बरं. ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc इंटू कॉस ऑफ ए, असा हा रिझल्ट आहे. बरोबर आहे. आता मी काय करणार आहे बघा बरं, हा जो निगेटिव्ह पार्ट आहे तो इकडे घ्या आणि ए स्क्वेअर पार्ट इकडे घ्या. म्हणजे काय होईल, टॉईस ऑफ बी सी, बघा टॉईस ऑफ बी सी इंटू कॉस ए इक्वल टू इकडे काय राहील, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. तुमच्या देखत हे अदला बदल करायला लावलेला आहे आणि याच्या आधारे मला कॉस ए मिळवायचं आहे. कॉस ए म्हणजे टॉईस बी सी, इकडे शिफ्ट करा, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन टॉईस ऑफ बी सी. जो रिझल्ट आलेला आहे त्याचा बारकाईने विचार करा बरं, कसा आला रिझल्ट तो. कारण हा रिझल्ट ॲज अ एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी नंतर आपण वापरणार आहोत. कॉस ए काय रिझल्ट आला बघा. तुम्हाला हे साधं सोपं टेक्निक आता मी सांगितलेलं होतं बघा. ए बी आणि सी असं 3 व्हेरिएबल घेतली, 3 अक्षरे घेतली, लेंथ ऑफ साइड्स. आता मी काय करतोय बघा, कॉस एचं उत्तर काढण्यासाठी कॉस एचं काढायचं आहे ना, मग राहणार काय, बी आणि सी. बीनं सुरुवात करावा. कॉस ए बरोबर राहिले अक्षर बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस इथं कॅपिटल ए दिसतंय ना, एच्या समोरची बाजू स्मॉल ए, तर स्मॉल ए स्क्वेअर अपॉन हे जे बी सी असते ना त्याचा प्रॉडक्टची डबल खाली घ्या. सिंपल टेक्निक. लक्षात आलं का. अशा रीतीनं हे तुम्हाला
कॉस एचा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा मी सांगितलेलं आहे. हेच टेक्निक सांगून मला कॉस बी तयार करा बरं. कॉस बी ह्याच्या आधारे होणार आहे बघा कॉस बी. पण ती टर्म तिकडं घ्या, पुन्हा तिकडे शिफ्ट करा, हे सगळं ठीक आहे. शॉर्टकट सांगा मला, आत्ता सांगितलं टेक्निक सांगा. कॉस बी काय करा, अक्षराचा बी, बीचा विचार केला राहिलं काय, सी आणि ए असं जायचं. सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मी लिहितो इथं, सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनसच वापरा. आता इथं आहे कॅपिटल बी, कॅपिटल बीच्या समोरची बाजू स्मॉल बी मानली जाते. स्मॉल बी स्क्वेअर अपॉन टॉईस ऑफ ए सी, ह्याच्या ए सी दिसते ना त्याच्या प्रोडक्टची डबल, आणि हा झाला cos of b. After that we'll discuss what is the formula for cos of c. Tell me the result cos of c. रिझल्ट तुम्ही तयार करायला शिका cos of c याच्या आधारे. बघा बरं, cos of c हे तिकडे घ्या, ते c स्क्वेअर इकडे घ्या, करता येणार आहे तुम्हाला नो डाऊट. पण शॉर्टकट मेथडनुसार इथं कॅपिटल सी दिसते. मग राहिली कुठले अक्षर बघा, सी नंतर ए आणि काय राहिलं आहे, बी राहिलेलं आहे. घ्या मग ते, म्हणजेच ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन टॉईस ऑफ ए बी. आणि हे जे दिसत आहेत आपण इथं लिहिले बघा, कॉस ए, कॉस बी आणि काय कॉस सी, हे जे दिसतंय याला सुद्धा कोसाइन रूल असंच मानलं जातं. लक्षात आलं का, आपण कोसाइन रूलच्या बाबतीत इथं बोलतोय आणि कोसाइन रूल इथं तयार झालेला आहे. आता बरेचसे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी कोसाइन रूलचा वापर केला जातो. समजा या एची जी व्हॅल्यू आहे 6 घेतली, एची व्हॅल्यू किती 6 घेतली, सीची व्हॅल्यू 8 घेतली, बीची व्हॅल्यू 10 घेतली. परीक्षेला असले प्रश्न आहेत. If the lengths of sides of triangle ABC are, we are discussing example related to the cosine rule. Okay, so if the triangle is given ABC with small letters, किंवा exam मध्ये असं in triangle ABC B equal to 10, पुढं A equal to what, A equal to 6 and C equal to what 8. ABC च्या व्हॅल्यू देतात आणि सांगितलं जातं काय, म्हणजे बघा इन ट्रायंगल ए बी सी, सीची व्हॅल्यू किती आहे, इथं 8 दिलेली आहे. बी सी किती आहे बघा बरं, इथं स्मॉल ए मानतोय त्याला 6 दिलं जातं, आणि ए सी किती आहे इथं 10. तर काय सांगतात, अँगल आहे ना, अँगल बी किती असेल, अँगल ए किती असेल आणि अँगल सी किती असेल, असले प्रश्न विचारतात. घाबरायची गरज नाही. 10वीपर्यंत तुम्हाला ह्यातलं काय माहीत नव्हतं. ट्रायंगलच्या तिन्ही बाजू दिल्या असतील तर कोपऱ्यातले अँगल कसे काढायचे माहीत नव्हतं, पण ते काढण्याचं टेक्निक आपल्याला कोसाइन रूलमुळं मिळतं आहे. त्यामुळे कोसाइन रूल ज्यांना माहीत आहे त्यांना, इफ द 3 साइड्स आर गिवन देन वी कॅन फाइंड व्हॉट अँगल्स. आपल्याला प्रश्न विचारला व्हॉट इज अँगल बी, म्हणजे कुठला फॉर्म्युला वापरायचा, हा वापरायचा. कोसाइन ऑफ बी इक्वल टू, व्हॅल्यू पुटअप करा ना, बघा बरं, कॉस ऑफ बी इक्वल टू सी स्क्वेअर, सी किती आहे तुमचं बघा बरं 8, 8चा स्क्वेअर, ए स्क्वेअर 6चा स्क्वेअर, मायनस बी स्क्वेअर 10चा स्क्वेअर अपॉन टॉईस ऑफ ए सी, टॉईस ऑफ 8 इथं 6 वापरा. म्हणजे बघा 8चा स्क्वेअर 64, हे 36, 100 मायनस 100 0 अपॉन, आता ह्याचा प्रॉडक्ट जो आहे तो कुठलाही नंबर असू द्या, इथं एनी नंबर जो काय येणार आहे किंवा आहे असं ठेवूया, 2 × 8 × 6, एनी टर्म डिवाइड बाय दिस नंबर, आन्सर इज 0. आणि अशा रीतीनं कॉस बी किती आला 0, परंतु ट्रिग्नॉमेट्रीच्या रूलनुसार बट कॉस 90 इक्वल टू 0 आणि बी इक्वल टू 90. बघा बरं, अँगल हा जो बी आहे तो कसा आहे 90 डिग्री आलेला आहे. आपण एक्झाम्पल सॉल्व करून, पण मी जी इथं डायग्रॅम काढले बी हा 90 वाटतोय का,
नाही वाटत. म्हणजे दिस इज अ इनकरेक्ट फिगर. म्हणजे करेक्ट डायग्रॅम ती अशी असली पाहिजे होती. बघा बरं, इथं बी पाहिजे होता, इथं ए आणि इथं सी, आणि इथं 6, इथं 8 आणि इथं 10. आणि हे एक्झाम्पल 10वीमध्ये होतं 10th स्टँडर्डमध्ये. थेरम ऑफ पायथागोरस. थेरम ऑफ पायथागोरस काय होतं? साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर 6, 8 and 10. प्रूव्ह दॅट इट इज अ राईट अँगल ट्रायंगल. असं होतं आणि ते तुम्ही प्रूव्ह केलेलं होतं तिथं. कसं प्रूव्ह केलं होतं बघा. 1 साइड स्क्वेअर 8चा स्क्वेअर केला 64, अदर साइड स्क्वेअर 6चा स्क्वेअर 36, त्याचे ॲडिशन 100 झालं आणि याचं सुद्धा 100 बॅलन्स झालं. हॅन्स द साईड अँगल अपोजिट टू ग्रेटर साईड इज अ 90 डिग्री. आणि इथं पायथागोरस थेरम प्रूव्ह झाला, म्हणजेच हा राईट अँगल ट्रायंगल आहे. ह्या टाईपचं तुम्ही बघितलेलं होतं. आता तुम्हाला इथला अँगल काढायचा असेल, ए अँगल काढायचा असेल, कुठला रूल वापरला पाहिजे? कॉस ए. सी अँगल काढायचा असेल, कोणता रूल वापरायचा? कॉस सी. तर थोडक्यात मला हे सांगायचं आहे की ज्यावेळी तुम्हाला ट्रायंगलच्या 3ही बाजू दिली जातील तर आपण कोसाइन रूल वापरून कोपऱ्यातले अँगल शोधून काढू शकतो. किंवा जरा विचार करा फॉर्म्युल्यामध्ये, अक्षर किती आहेत बघा बरं. इथं ए बी सी 3 अक्षर आहेत आणि कोसाइन ऑफ ए. म्हणजे हा फॉर्म्युलाच मुळात 4 टर्म्समुळे तयार झालेला आहे. 1 2 3 दिले असता बाकीचे 3 शोधून काढले. समजा 2च अक्षर दिली, ही 2च अक्षर दिली आणि अँगल दिला असेल बघा, 2 अक्षर दिले, अँगल दिला असेल तर तिसरी बाजू शोधून काढू शकतो. हा याचा फायदा. इफ द लेंथ्स ऑफ 2 साइड्स आर गिवन, अँगल बिटवीन दॅम इज गिवन, देन वी कॅन फाइंड द थर्ड साइड. हा या कोसाइन रूलचा फायदा आहे. तर विद्यार्थी मित्र हो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण साइन रूल बघितलेला होता. त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितला होता पोलर कॉर्डिनेट सिस्टीम बघितलेला होता. तर पोलर कॉर्डिनेट कन्सेप्ट क्लिअर केली की त्या पोलर कॉर्डिनेटच्या रूलनुसार आपण एचे कॉर्डिनेट्स मगाशी डिसाईड केलेले होते प्रूव्ह करताना. तर पोलर कॉर्डिनेट्स, त्याच्यानंतर साइन रूल बघितला होता आणि हा आता कोसाइन रूल झाला. आपण काय करूया, ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये द व्हॉट इज बाय प्रोजेक्शन रूल, आणि प्रोजेक्शन रूलमध्ये सुद्धा हे कोसाइन रूल वापरावं लागतं हे ध्यानात ठेवा जरा. आणि कसं प्रूव्ह करायचं हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्र इथं थांबूया. आता आपण होतं असं की हा ट्रिग्नॉमेट्रिक टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. ईच अँड एव्हरी कन्सेप्ट लक्षात ठेवा. सगळे व्हिडिओज हळूहळू बारकाईनं बघा आणि हे बारकाईनं बघितल्यानंतर तुमच्या मनात कुठलीही शंका राहणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. ओके, तर इथं आपण थांबतो आहे. तर हे तुम्ही हा रिझल्ट लक्षात ठेवा. आणि आत्ता जे हे रिझल्ट्स असतात कॉस ए कॉस बी आणि कॉस सीचे रिझल्ट लक्षात ठेवा. इथं आपण थांबतो आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत द प्रोजेक्शन रूलसाठी.